श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचे आपल्या निष्ठा या चॅनलमध्ये. मी आपल्या या चॅनलमध्ये आताच मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ टाकायला चालू केला आहे आणि यासोबत स्वामी सेवा, स्वामी संदेश याचे देखील व्हिडिओ टाकत असते. मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ टाकण्याचं मेन कारण म्हणजे मला स्वतःला त्याचा खूप छान अनुभव आला आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या माइंडला ट्रेन करायचं. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती झाली आहे. तर चला आजच्या या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता हा व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी एखादी शांत जागा निवडा किंवा हेडफोन घालून ऐका. तुम्ही अंथरुणात झोपून ऐकलं तरी चालेल, फक्त शांत ठिकाण तुम्ही शोधा. कारण की मी आज तुमच्यासोबत असे अफर्मेशन शेअर करणार आहे जे पैशाने अट्रॅक्ट करून तुमचे जीवन बदलतील. आणि मी हे तुम्हाला यासाठी सांगतेय कारण हे माझ्यासोबत झालं आहे. तुम्हाला हे मॅजिक वाटेल, पण हे मॅजिक नाही, एनर्जीचे सायन्स आहे. जे प्रिन्सिपल आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते 100% काम करतील जर तुम्ही ते योग्य पद्धतीने कराल तर. तुमचे आता एकच काम आहे, व्हिडिओला पूर्णपणे उपस्थित राहा आणि मी काय म्हणते ते लक्ष देऊन ऐका. आता तुम्ही निगेटिव्हिटीला बाजूला ठेवा. कोणी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार नाही याची काळजी घ्या आणि फोनला सायलेंट करा. मला तुमच्यासोबत एक खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. तुम्ही पैशाच्या तंगीसाठी जन्मलेले नाहीत. तुम्हाला एका प्रोग्राम सारखं तयार केलं आहे आणि हा फरकच पूर्ण खेळ बदलतो. डेस्टिनी म्हणजे काय ते फिक्स आहे, त्याला आपण बदलू शकत नाही, पण प्रोग्रामिंग एका मिनिटात बदलली जाऊ शकते. आत्ताची जी तुमची आर्थिक परिस्थिती आहे ती ना चांद ताऱ्यामध्ये लिहिली होती आणि नाही तुमच्या नशिबाचा हिस्सा आहे. हे तर तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये लहानपणापासून बसलेली आहे. हो, हे खरं आहे. पैशाबद्दल तुम्ही तुमच्या घरच्यांकडून, नातेवाईकांकडून जे ऐकले आहे ते तुमच्या माइंडमध्ये चालत असतं. तुम्ही मोठे होत असताना हे ऐकले आहे का? आपण हे अफोर्ड नाही करू शकत, आपल्या हे नशिबात नाही आहे, पैसे काही झाडावर उगवतात का? आणि हे फक्त शब्द नव्हते, ते तुमच्या माइंडमध्ये फिक्स झालेलं आहे. पण आता पुढील काही मिनिटातच आपण आपल्या माइंडमधून हे सर्व काढून टाकणार आहोत. आता आपण असे काही नवीन विचार माइंडमध्ये इन्स्टॉल करणार आहोत जे एवढे जास्त पॉवरफुल आहेत, ज्याला स्पिरिच्युअल लोक डिवाइन मॅट्रिक्स असं म्हणतात. आणि हे खरं आहे. आपल्या अवेअरनेसने रियालिटी बदलते. अट्रॅक्शनचे अपोजिट असते डिस्ट्रॅक्शन. आणि हीच मॅनिफेस्टेशनची हिडन की म्हणजेच लपलेली चावी आहे. जिथे आपल्याला अटेन्शन जातं तिथे आपली एनर्जी जाते आणि जीवन हे अटेन्शनचा खेळ आहे. खूप लोक आपली एनर्जी वेगवेगळ्या प्रॉब्लेम, काळजीमध्ये वाया घालवतात. ते दुनियाला प्रूफ करू पाहतात की मी हे किती सक्सेसफुल होणार. पण सच्चाई ही आहे, तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स करायचं आहे आणि पुढील काही वेळ तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याकडे खूप पैसा आहे. विचार करा, हे माइंडमध्ये बसवा. तुम्ही तुमच्या EMI बिलांबद्दल आता विचार करू नका. तुमच्या बँक बॅलन्सबद्दल. हे सगळं डिस्ट्रॅक्शन आहे. आता आपण अफर्मेशनचा असा एक उपाय करणार आहोत ज्याने तुमच्या माइंडसोबत डायरेक्ट बोलता येईल. जर तुम्ही या अफर्मेशनला पूर्ण फिलिंग सोबत बघाल तर ते तुमच्या बॉडीमधील सगळ्या निगेटिव्हिटीला बदलेल. चला आता डोळे बंद करा बरं, आणि मी काय म्हणते तसं करत जा. ठीक आहे ना? आता डोळे हळूहळू बंद करून एक मोठा श्वास घ्या आणि आता स्वतःला सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर करून फक्त माझ्या बोलण्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. आता मी काही पॉवरफुल मनी अफर्मेशन बोलणार आहे आणि तुम्ही याला फक्त ऐकू नका, तर हे तुमच्या जीवनात होत आहे, घडत आहे, खरं आहे असं महसूस करा, त्याला इमॅजिन करा, त्याला फील करा. चला, पैसे माझ्याकडे खूप साऱ्या मार्गाने येत आहेत. मी एका मोठ्या घराचा मालक आहे. माझा बँक बॅलन्स रोज वाढत जात आहे. मी जे करतो, जे मला आवडते आणि त्याने मी खूप जास्त इन्कम कमवतो. माझा पैसा मला माझ्या टर्म्सवर जगण्याचे फ्रीडम देतो. माझी इन्कम एफर्टलेसली मल्टिप्लाय होत आहे.
जो पैसा मी खर्च करतो तो पैसा माझ्याकडे डबल होऊन परत येतो. फायनान्शियल फ्रीडम हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. माझ्यासाठी पैसे कमवणे नॅचरली खूप सोपं आहे. माझ्या पैशाने मी दुसऱ्यांची मदत करत आहे. असे विचार तुमच्या माइंडमध्ये आणा. तुम्ही ते सगळं फील करा. तुम्हाला ते डोळ्यासमोर दिसू द्या. आणि आता हळूच तुमचे डोळे उघडा. आता जो तुम्ही खूप पॉवरफुल असा अनुभव केला आहे, लिमिटेशनच्या दुनियाला काही वेळासाठी बंद केले, आणि हेच श्रीमंत लोक करतात. ते मेंटली आपल्या अबंडन्समध्ये जगतात आणि नंतर ते फिजिकली मॅनिफेस्ट होतं. आणि आता जे आपण केले ते खूप लेवलवर काम करत आहे. जे तुम्ही मनात फोकस करतात ते बाहेर मॅनिफेस्ट होतं. जे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये महसूस केलं त्यासाठी युनिव्हर्स लॉ कधीच फेल होत नाही. ते तुमच्या व्हायब्रेशनवर उत्तर देतात, तुमच्या करंट सिच्युएशनवर नाही. कदाचित आता तुमच्या बँक बॅलन्समध्ये काही बदलले नसेल, पण तुमची एनर्जी नक्कीच बदलली आहे. आणि हीच एनर्जी तुमचे फायनान्शियल फ्युचर तयार करणार आहे. युनिव्हर्स नेहमी एका टाइम डिलेमध्ये काम करतं. पहिल्यांदा एनर्जेटिक शिफ्ट होतं, त्यानंतर फिजिकल मॅनिफेस्टेशन येत असतं. जसं बी लावलं की लगेच फळ मिळत नाही, पण परिणाम निश्चित असतो. फक्त विश्वास बनवून ठेवा. नक्कीच युनिव्हर्स अनएक्सपेक्टेड गोष्टी करेल तुमच्यासाठी. खूप सुंदर फायनान्शियल रियालिटी तयार होत आहे.